धावा त्यांच्या माध्यमातून नक्कीच कंप्लीट केला जातो. दरवर्षी 111 जोडप्यांचं नक्कीच एकत्र लग्न तिथे लावण्यात येतं, परंतु 2027 चे नक्कीच भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे तब्बल 111 जोडप्यांना नक्कीच टू व्हीलर बाईक देण्यात येणार आहे. खरं तर अगदी सारा आधार फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर दामू सोरकादे साहेबांनी नक्कीच ही अनाउन्समेंट केली आहे. त्यांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूयात आणि जाऊयात या सामन्यांकडे. आता इथून ही स्पर्धा आपण पाहू शकाल अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये आलेले संघ आपण पाहू शकाल. पहिल्या रात्रीमध्ये टीम वाघाचीवाडी, दुसऱ्या नाईट मध्ये टीम पेन पोसरी, तिसऱ्या नाईट मध्ये टीम खरवई आणि आता चौथ्या नाईट मध्ये नुकताच विजय प्रस्थापित केलाय तो म्हणजे शोहेब शेख पुरस्कृत अजलान स्पोर्ट्स धामोदे हा चौथा संघ आहे. स्मॅश ऑन दोन्ही संघांना आपण देऊयात या सामन्यांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर या मॅच मध्ये जो जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये नक्कीच खेळेल, परंतु आता इथून याही मॅच मध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनत आता दोन्ही संघांना दाखवावी लागेल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल, सामन्यांना सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. मॅच ऑन गेम ऑन. गोलंदाज बॉलिंग मार्क होती. पहिला षटक राकेश. पहिलाच बॉल अगदी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑलंद कापेटने बॉलला पाठवला डीप मध्ये. पहिल्याच बॉलवरती इथून ही पहिली सिंगल पाहायला मिळेल. अगदी 2 षटकांचा सामना आहे. शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त धावा बनवायच्या आहेत, परंतु इथून पहिल्या बॉलवरती ही पहिली सिंगल आलेली आहे. चला या ठिकाणी आम्ही सर्व प्रेक्षकांना विनंती करू. पहा एक्सेस गाडीच्या ठिकाणी चावी हरवलेली आहे. एक्सेस गाडी पहा, जर कोणाची या ठिकाणी जर कोणाला चावी मिळाली असेल आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. मॅच ऑन. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर सेकंड बॉलवरती 2 धाबा आल्यात. इथून चांगली सुरुवात. सध्या तरी ग्राउंड मोठे, त्यामुळे आपण पाहू शकाल सिंगल डबल वरती इथून कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉलला ढकललाय, तिथे खेळाडू पोहोचतील, परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर चेंडू सीमारेषा बाहेर. एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, धावा 4. या ठिकाणी कुणाला चावी मिळाली असेल पहा, एक्सेस गाडीची आहे. जर का कुणाला चावी मिळाली असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचे आहे. नक्कीच तुम्हाला इथून पारितोषिक मिळणार आहे. पहा सर्वांना विनंती असेल आपण चावी शोधायची आहे. जर मिळाले आपण घेऊन या लगेच. नक्कीच जो कोणताही आमचा प्रेक्षक आमच्यापर्यंत चावी पोहोचवेल त्याला आम्ही पारितोषिक देणार आहोत. फटका हा देखील चांगला आहे, लॉंग स्टॉपला पाठवण्याचा प्रयत्न, परंतु इथून फर्स्ट स्लिपचा खेळाडू अगदी इथून चेंडू पर्यंत पोहोचला होता. चांगले प्रयत्न झाले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला नक्कीच मी तर म्हणेन हे नियतीला मंजूर नव्हतं, म्हणजेच कॅच इथून ड्रॉप झालेली आहे. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 8 धावा. सध्या तरी सतीश आणि प्रशांतला आपण पाहू शकता. सध्या चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. गुडले स्पॉटचा बॉल, बॉलर बॅकस्ट्रो ड्राईव्ह अगदी या ठिकाणी केलं जातं, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं जातं. व्हेरी गुड स्टॉप.
सध्या तरी वाघाची वाडी विरुद्ध पोसरी असा आपण हा सामना आपण पाहतोय. खरं तर सेमी फायनलचा हा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. वेळेचा विचार केला ठीक 4 वाजून 36 मिनिटं झालेले आहेत म्हणजे जबरपास आता पहाट तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी अंगाला मात्र गारगार वारा देखील या ठिकाणी स्पर्श होतोय. फटका फसलाय स्वतः गोलंदाज चेंडू खाली. आता मात्र विकेट कॅरी केली जाते. कॅच कॅरी फलंदाज बाद. वाघाची वाडी जास्त उशीर करू नका. चला स्पीडअप करायचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला आपण पाहू शकाल. सध्या तरी प्रवीण आणि प्रशांत एकमेकांसोबत सध्या तरी इथून चर्चा करतायत. आता इथून शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये किमान 8 9 10 धावा आल्या तर देखील सन्मानजनक स्कोर इथे बनू शकतोय. षटक क्रमांक 2 शेवटचे हे षटक. गोलंदाज बॉलिंग मागपती गोलंदाज ज्ञानेश्वरला आपण पाहतोय बॉलिंग मार्कमध्ये आहेत. दुसरं षटक अंतिम षटक म्हणजे जिथून आता धावा जमा करायच्या. पहिल्या षटकामध्ये धावा 8 जमा झाल्यात परंतु आता इथून येणाऱ्या या शेवटच्या षटकात अजून किती धावा बनतील. चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन अगदी इथून पाहिलं तर प्रशांत पासून हा दूर चेंडू होता. डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. सध्या तरी ज्ञानेश्वर वेगवान गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा गुडलँड स्पॉट वरती चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी केली जातीये. इथे हा निर्धाव चेंडू. चला इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टन यायचंय टॉस साठी. टीम खरवई आणि अजलान स्पोर्ट्स धामोते. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. फुल टॉस बॉल आहे. फटका दमदार आहे. बॉलला पाठवलाय लॉंग लेग क्षेत्रात जाईल सरळ. 1 2 3 4 1 2 का 4 धावा 4. चार धाबा या ठिकाणी आलेल्या आहेत. टीमची टोटल पुढे जाते जाऊन पोहोचते ती 12 या धाव फलकावरती. शेवटचे अजूनही 3 चेंडू आहेत. धावा बनवायच्या आहेत. धावा जमा करायच्या आहेत. सध्या तरी चांगल्या स्कोरच्या दिशेने अगदी पोसरी संघ वाटचाल करतोय. अगदी पोसरी संघाचा विचार केला खरं तर अगदी रसायन विभागातून हा संघ या ठिकाणी आपण पाहतो बिलॉंग झालेला आहे. इथे आपण बघू शकाल दुसराचा कॉल आणि दुसरी देखील पूर्ण परंतु खराब थ्रो. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. एक चूक झाली आहे परंतु आता इथून धावा किती मिळतील. तब्बल 4. जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल 4 धावा कंप्लीट केल्यात. व्हेरी गुड रनिंग. अगदी अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. यस नो वेटचा वापर या ठिकाणी केला जातोय. कॉलिंग अप्रतिम पाहायला मिळते प्रशांत आणि प्रवीणची. इथे देखील 4 धावा आलेल्या आहेत. टीमचे टोटल पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचले ते म्हणजे तब्बल 16 या धावा संख्येवरती. अगदी इथून पोसरी संघाला आपण पाहतोय चांगली सुरुवात झालेली आहे. गोलंदाज ज्ञानेश्वर वेट अँड वॉच गॅप मध्ये खेळलाय. हा देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये आता खेळाडू पोहोचतील. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी इथे डबल मिळेल. पुन्हा 2 धावा. सध्या तरी सातत्याने सिंगल डबलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाण्याचं काम या ठिकाणी केलं जातं.
खरं तर प्रशांतचं कौतुक करायला पाहिजे. अप्रतिम बॅटिंग सध्या त्यांच्या माध्यमातून. डाबाची संपूर्ण जबाबदारी प्रशांतने स्वीकारलेली आहे. शेवटचा बॉल आता. चला टीम खरबई कॅप्टन आणि अजलान स्पोर्ट्स धामोते. हा देखील फटका चांगला आहे. फाईन लेगला खेळाडू पोहोचलेत. इथे चेंडू पर्यंत पोहोचले होते परंतु जज करता आला नाहीये. जर का कॅच पकडले असते तर इथे ही एक धाव देखील वाचली असती. शेवटच्या बॉलवरती एक धाव प्लस रन आउट म्हणजे टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 19 धाबा आणि 20 धाबा संख्येचं टार्गेट आहे या ठिकाणी टीम वाघाचीवाडी संघाला. 12 चेंडू आणि 20 धाबा संख्येची गरज. टॉस करतोय. चला धामोते टीम कॅप्टन. पहा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं महत्वाचं आहे. जर कॅप्टन उपस्थित नसेल तर समोरच्या संघाला नक्कीच टॉस विन दिला जातोय. या स्पर्धेचा हा आणखीन एक महत्वाचा नियम आहे. त्यामुळे पहा पहिला चेंडू पडण्याआधी धामोते टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. जर का पहिला चेंडू पडला कॅप्टन नसेल तर खरबई टीम कॅप्टनला इथून टॉस विन दिलं जाईल. चला आपण टॉस करूया. त्या ठिकाणी आम्ही विनंती करू आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे विद्यमान अध्यक्ष किशोर उघडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. सेमीफायनल 2 टीम खरबई आणि अजलान स्पोर्ट्स धामोते. शोएब भाई शेख पुरस्कृता संघ आहे. चला टॉस जिंकला टीम अजलान स्पोर्ट्स धामोते संघाने. निर्णय आपण लगेच कळवायचा आहे. सामना 2 षटकांचा आहे. यस बॅटिंग करण्याचा निर्णय आहे आणि खरबई संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं आहे. यस जाऊयात पुन्हा एकदा या सामन्याच्या दिशेने जिथे 20 धाव संख्येचं टार्गेट आहे. 12 चेंडू आणि 20 समीकरण दिसायला सोपं आहे परंतु क्रिकेटमध्ये जे दिसतं तसं नसतं. म्हणूनच मित्रमंडळ फलंदाज फसतो. मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघांना या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. गोलंदाज बॉलिंग मागवते सतीश. पहिलाच बॉल वेगवान चेंडू अगदी इथून समोर थेट लेग स्टिकला मिस केलं जातं. यस पंचांचा थोडासा उशिरानं हा लेट आलेला खरं तर मित्रमंडळ निर्णय परंतु यस व्हाईट बॉल आहे. लेट परंतु थेट हा पहिलाच अवांतर चेंडू एक एक्स्ट्रा धाव. पहिल्याच बॉलवरती इथून अवांतर धाव आलेली आहे. यस बॅट्समन
यस मॅच ऑन. गिमॉन पुन्हा एकदा गोलंदाज सतीश बॉलिंग मार्क मध्ये तयार आहेत. पहिलाच बॉल खेळत असताना अगदी हलक्या हाताने बॉलला ऑन साइडला ढकललाय. खेळाडू पोहोचले परंतु इथून सध्या तरी अगदी पॉजिकल थ्रो चांगला होता परंतु कलेक्शन थोडस खराब राहिलंय आणि पहिल्याच बॉलवरती दोन बॅटच्या माध्यमातून 2 धाबा आल्यात म्हणजेच टीमची टोटल 3 पाहायला मिळेल. सध्या तरी ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल स्वतः धावतायत आणि विजयला देखील धावायला भाग पाडतायत. चला स्प्रे या ठिकाणी अवेलेबल नाहीये. चला मॅच ऑन. गेम ऑन. वेगवान चेंडू परंतु कट केलाय. टॅप केलाय. फटका चांगला आहे. अगदी कव्हर्सला खेळाडू उपलब्ध आहेत. यस या चेंडूवरती सिंगल. एकच धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल अगदी 4 वरती जाऊन पोहोचली आहे. सातत्याने आपण पाहू शकाल समीकरण या ठिकाणी बदलत असताना अगदी 2 षटकांमध्ये 20 धाबा चेस करायच्या आहेत. सुरुवात चांगली राहिली आहे. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 4 धाबा आल्यात म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट आहे नक्कीच या ठिकाणी मित्र म्हणेन मेंटेन ठेवला जातोय. वेगवान चेंडू अगदी गुडल्या स्पॉटचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर इथून अतिरिक्त उसळी मिळाली आणि त्यानंतर हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू अगदी विजय नाबातच विजय आहे परंतु इथून मी तर म्हणेन एक चांगली इनिंग आता इथून विजयला देखील साकारावी लागेल. इथे परफेक्टली यॉर्कर लेंथ वरती हा चेंडू आणि ऍक्शन रिप्ले पाहायला मजा येणार आहे कारण की सातत्याने आपण पाहू शकाल बॅटिंग क्रीज मध्ये हा टप्पा नक्कीच बॅट्समन पासून दूर गोलंदाजी म्हणजे अगदी वाईटच्या लाईन वरती गोलंदाजी केली जाते म्हणजेच यॉर्कर वाईट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळेल. डॉट बॉल लगातार 2 चेंडू हे डॉट आलेले आहेत परंतु हा फटका इथे आपण पाहू शकाल अप्रतिम स्ट्रोक बॉलला पाठवल्या गॅप मध्ये 1 बाउन्स इनटू द फॅन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. नक्कीच या ठिकाणी सध्या तरी खरोबे टीम काहीतरी प्लॅनिंग करत असताना सध्या तरी मनीष या ठिकाणी आपण पाहतोय सध्या तरी काहीतरी गेम प्लॅनिंग या ठिकाणी करतोय परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय. जेलची संधी आहे परंतु या ठिकाणी कॅच सोडले की मॅच येणारा काळ आणि येणारा वेळ मात्र सांगून जाईल. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतात कॅचेस विन द मॅचेस परंतु या ठिकाणी कॅच ड्रॉप कदाचित ही कॅच होती की मॅच येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल. चला या ठिकाणी ज्ञानेश्वरला पाहायचं आहे पंच. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 10 या धावफलकावरती. 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड की जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मेंटेन ठेवलाय. आता येणारे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये आता इथून अजूनही
10 धावा बनवायच्या आहेत. सामना बॅलन्स आहे. रफ अँड टफ सामना सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी वेळेचा विचार केला तर ठीक 5 वाजायला आलेले आहेत आणि आता इथून शिट्ट्यांचा आवाज येतोय. म्हणजे प्रेक्षक अजूनही सामन्यांना आम्ही तर म्हणेन डोक्यावरती घेऊन फिरतायत. चला स्पीडअप करायचं आहे. चला मॅच ऑन, गेम ऑन. येणारे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. अगदी या षटकातील सुरुवातीचे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. इम्पॉर्टंट बॉल आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क होती प्रशांत आहे. नक्कीच सतीश आणि प्रशांत नक्कीच ज्यांनी ओपनिंग केली होती तेच फलंदाज सध्या गोलंदाजी ही करतायत. पहिलाच बॉल फुलटास होता. फाईन लेगला पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहे. एकदा कंप्लीट. दुसरा प्रयत्न आणि इथे कदाचित नक्कीच पंचांचा इशारा इथून येतोय की आता तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेतली जाते. या ठिकाणी नॉट आउट आहेत. बॅट्समन सेफ आहे त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. आता प्रत्येकी बॉलवरती समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचणार. येणारे 5 बॉल आणि 8 धावसंख्येची अजूनही गरज आहे. नक्कीच क्लोज कॉल होता त्यामुळे थोडा वेळ घेण्यात आला. चला स्पीडअप करायचा आता. चला मॅच ऑन, गेम ऑन. येणारे 5 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करायचा आहे. अतिरिक्त बेल घेऊ नका. वेगवान चेंडू परफेक्टली यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय मैदानाच्या आतमध्ये. फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल, विकेटचा पतन. बॅट्समन ज्ञानेश्वर मैदानाच्या बाहेर.
मध्ये येऊन पोहोचलाय. म्हणजेच येणारे 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मध्ये आता 8 धावा बनवायच्या आहेत. अगदी अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सेमी फायनल 1 सध्या सुरू आहे. यानंतर देखील तुम्हाला बिग फाईट मॅच पाहायला मिळेल, कारण की एका बाजूला टीम खरबई आहे. खरबई संघाचा विचार केला, खरबई टीम मध्ये दिनेश बादल सारखे एक विस्फोटक फलंदाज आहेत. खरं तर काल नक्कीच परवाच्या रात्रीमध्ये खरबई संघाने काय कमबॅक केला, जिथे असं वाटलं होतं की तो सामना गमावणार, तिथूनच पुन्हा एकदा कमबॅक केलं. म्हणजेच गोलंदाजी सध्या त्यांची ताकद पाहायला मिळते. मॅच ऑन. वेगवान चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेन वरती गोलंदाजी सध्या पाहायला मिळेल, परंतु आत्ताचा चेंडू कदाचित ऑफ स्टिकला मिस करावा. यस, पंच इथे सांगतात लेग बाईजच्या माध्यमातून आता इथून एक सिंगल मिळेल. आणि आता पुन्हा एकदा सामना रंगतदार स्थितीमध्ये. येणारे 3 चेंडू आहेत, 7 धाव संख्येची गरज. सामना जिंकणार कोणता संघ? अगदी सुरुवातीला धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं वाघाची वाडी संघ थेट फायनल खेळेल, परंतु आता इथून पुन्हा एकदा रसायने परिसरातील पोसरी संघ आता इथे कमबॅक करतोय. 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज. इथे फटका दमदार आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉलला पाठवलाय, डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. प्रोटेक्शन भरपूर चांगलं बॅकअप आलाय, परंतु आता इथे देखील 2 धावा. सामना क्लोज आलाय. येणारे चेंडू आहेत 2. सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 धावसंख्येची गरज. येणारे 2 चेंडू आणि अजूनही 5 धावसंख्येची गरज. वेगवान चेंडू त्रिफला उद्ध्वस्त. आणखीन एक दांडी गोल. फलंदाज बाद. डीजे आता सामना येऊन पोहोचला. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. इथून कंपल्सरी येता आता इथून षटकार जिंकायचा आहे, तर वाघाचवाडी संघाला आता इथून षटकार मारावाच लागेल. सामना पुन्हा एकदा रंगलाय. चेंडू 5 होते, 5 मध्ये 8 बनवायच्या होत्या. सिंगल डबलने सामना जवळ आला असता, परंतु आता इथे हा सामना 1 बॉल आणि 5 या धावसंख्येवरती येऊन पोहोचलाय. पोसरी संघ इथे आपण पाहू शकाल कमबॅक करतोय. दमदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता थेट मेगा फायनल खेळेल का हे देखील पाहूयात. पोसरी संघाचा विचार केला तर रसायने परिसरातून हा संघ आपण पाहतोय. रसायने विभाग म्हटला तर नक्कीच एकता मऊपणा असेल. त्यानंतर पाहिलं तर नक्कीच सारसाई संघ देखील रसायने विभागामध्ये मोडतो. त्यानंतर आपण पाहू शकाल रसायने विभागामध्ये आपण कांट्रोली संघ देखील पाहतो. नक्कीच त्या परिसरामध्ये भरपूर मोठमोठे संघ आहेत आणि त्याच परिसरातून रसायने विभागातून पोसरी संघ आलाय. काय खेळतोय याही मॅच मध्ये. कमबॅक केला. शेवटचा 1 बॉल 5 धावसंख्येची गरज. परंतु इथे सध्या तर आपण पाहू शकाल घडलंय काय पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. यस, पंच यस आपण चेक करतो या ठिकाणी. यस, या ठिकाणी नो बॉल आहे. यस, या ठिकाणी यस पंच या तुम्हीच इकडे. नक्कीच आपण चेक करणार आहोत. नक्कीच मेन पंच या ठिकाणी आपण पाहू शकाल. सध्या तरी इथून पंचांचे इशारे समजत नाहीत, परंतु इथून आपण यायचं आहे, चेक करायचं आहे. नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे, त्यामुळे आपण बघू शकाल.
यस पंच. यस या ठिकाणी डेड बॉल असेल. चला या ठिकाणी डेड बॉल आहे. चला आपण मॅच स्टार्ट ठेवायचा आहे. पहा पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. या ठिकाणी डेड बॉल आहे. नक्कीच बॉल अगदी पाठीमागून नक्कीच आपण जी आपली पाठ आहे तिथून बॉल निसटलेला आहे. त्यामुळे पूर्ण जे ॲक्शन झालेली नाही आहे त्यामुळे इथून आपण डेड बॉल दिलेला आहे. चला एक बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. चला या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम आहे. मॅच स्टार्ट करायची आहे. चला या ठिकाणी पंच देखील बाहेरचे आहेत. चला पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. त्यामुळे आता इथून पंचांनी देखील पाहिलंय मेन पंचांनी नक्कीच त्यानंतरच हा निर्णय आलेला आहे. असं नाही की डायरेक्ट तुमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवलेला आहे. सातत्याने जवळपास या निर्णयासाठी आपण 5 ते 6 मिनिटं जवळपास 10 मिनिटं देखील घेण्यात आलेले आहेत. नक्कीच आपण चेक देखील केलेला आहे. बॉल अगदी पाठीमागून आपण पाहतोय तो हातातून निसटलाय आणि त्यानंतर पंचाने डेड बॉल घोषित केलाय. चला पंच. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. जरा मॅच स्टार्ट करायची आहे.
मनाच्या लेवलला गेला असता ना इथून आधी असं. चला डेट बॉल आहे. चला आपण मॅच स्टार्ट करायचे आहे. नक्कीच या ठिकाणी चर्चा देखील करण्यात आली. नक्कीच डेट बॉल आहे त्यामुळे लगेच मॅच स्टार्ट करायचे आहे. चला टीम वाघासवाडी चेंडू आहे याची नोंद घ्यायची आहे.
या ठिकाणी मात्र पंच आणि आयोजकांनी या ठिकाणी मात्र चेक केलाय, चेंडू नो आहे याची नोंद घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे पोसरी संघ. या तुम्ही या चेक करायला या मग एक तुमचा. या ठिकाणी पुन्हा चला पोसरी संघ आपण तरी क्षेत्ररक्षण लावायचं आहे. एक चेंडू मध्ये 3 धावेची गरज आहे पोसरी संघ. आपण लगेच त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला पोसरी संघ तरी क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पंचांनी नो घोषित केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी आता समीकरण उरला येणारा एक चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. आणि चेंडू फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची. चला बॅटमॅन या स्ट्राईक वर. चला सामना स्पीडअप करायचा आहे. एका चेंडू मध्ये 3 धावेची गरज. स्ट्राईक वर फलंदाज आपण पाहतोय विशाल. चला अमोल गुटे या आपण स्कोरिंगच्या भूमिकेत. या ठिकाणी मात्र कार्पेटच्या माध्यमातून घेऊन काढले. पहिली धाव वेगानं, दुसरीचा प्रयत्न आणि तिसरीचा प्रयत्न होतो. इथून मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल आणि एका धावेने मात्र सामना जिंकलाय तो पोसरी संघानं. अभिनंदन पोसरी संघ. आणि मेगा फायनल मध्ये मात्र हा संघ दाखल झालाय. हॅडलक या ठिकाणी मात्र वाघाजवाडी टीम एका धावेने मात्र आपल्याला पराभव पत्करावा लागेल. यापुढील मॅच खरवई बनाम अजलान स्पोर्ट धामोटे